हॅलो डिअर स्टुडंट. स्थूल वाचन अवघड जातं? आता अजिबात अवघड जाणार नाही. कारण मी अशी एक भन्नाट युक्ती घेऊन आलेली आहे की ज्याद्वारे तुम्ही कमी अभ्यासात, कमी वेळेत आणि 6 पैकी 6 गुण घेऊ शकणार आहात. सो चला, व्हा तयार. पहा, तुम्हाला स्थूल वाचन हा प्रश्न विभाग 3 मध्ये येतो. 6 गुण असतात. 3 प्रश्न विचारले जातात. 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे असतात. म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क. असे 2 प्रश्न सोडवायचे. आता परीक्षेमध्ये पहा, तुम्हाला टोटल आहेतच किती स्थूल वाचन? तर एकूण तुम्हाला 4 स्थूल वाचन आहेत. परीक्षेमध्ये 3 येतात. त्यामुळे आता युक्ती एक लक्षात घ्यायची आहे. मी तुम्हाला म्हटलं की मी तुमचा अभ्यास कमी करून देईल. सो बघा, 4 पैकी तुम्ही कोणतेही 3 तयार करू शकता. कारण परीक्षेला तुम्हाला 3च प्रश्न येणार आहेत. तुम्ही ड्रॉप केलेला जरी प्रश्न आलेला असेल तरी बाकीचे 2 तुम्हाला सहज सोडवता येतील. सो कोणतेही 3 तयार करा. ही असेल ती युक्ती ज्याच्याद्वारे तुम्ही कमी अभ्यास करू शकाल. म्हणजे एक तुम्हाला ड्रॉप करायला मिळाला आहे की नाही? मस्त युक्ती. आता बघा, मग आता ह्याची उत्तरं लिहायची कशी? मॅडम ह्याच्यावर खूप वेगवेगळे उत्तरं येतात. तर इथे मी अजून एक महत्त्वाची तुम्हाला भन्नाट अशी ट्रिक घेऊन आले. मी अशी उत्तरं तुम्हाला तयार करून दाखवते आहे. 2 स्थूल वाचनचे, मनक्या पेरेन लागा आणि वीरांगना, ह्या 2 वरून तुम्हाला तिसरं स्वतःला पण तयार करता येईल. सो हे 2 उत्तरं मी असे देणार आहे की या उत्तरांच्या मदतीनं कसलाही प्रश्न आला, कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न आला तरी सुद्धा तुम्ही हे एकच उत्तर लिहायचे. तुम्हाला कळेल की प्रश्न मनक्या पेरेन लागावर आहे, की मी जे उत्तर दिलेलं आहे तुम्ही चक्क ते लिहून टाका. प्रश्न कोणताही असू द्या, 2-3 स्वरूपाचा कोणताही प्रश्न असू द्या, चालेल. वीरांगनाचे उत्तर पण आपण त्याच पद्धतीनं तयार करतोय. सो तुम्हाला जसा प्रश्न आलेला असेल, कोणताही असेल वीरांगनावरचा, तुम्हाला मी हे दिलेलं उत्तर जे आहे तेच लिहायचं आहे. सो अशा पद्धतीचे उत्तरं तुम्ही स्वतः पण तयार करू शकाल. मी इथं 2 एक्झाम्पल दाखवते. बालसाहित्यिका आणि व्युत्पत्ती कोश याचे पण मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. आणि ऑफकोर्स फ्री PDF मिळणार आहे. तुम्हाला फ्री PDF सुद्धा डाउनलोड करता येणार आहेत. सो हे PDF सुद्धा देईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे PDF कसे डाउनलोड कराल? ॲपची गरज नाही आहे आपल्याला. जस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, लिंक क्लिक करायची आहे आणि तुम्हाला तुमचे जे काही PDF असतील ते डाउनलोड करून घेता येतील किंवा वाचता येतील एकत्रितरित्या तुमच्याच मोबाईलवर. सो पहा, आता सुरुवात करूया. आपण कशा प्रकारे स्थूल वाचन आपण लिहायला पाहिजे. चला, वीरांगना या धड्यावर पहा, आपल्याला 2 महिलांची उदाहरणं दिलेली आहेत, स्वाती महाडिक आणि रेखा मिश्रा. आता स्वाती महाडिकचा कोणताही प्रश्न आला तर पहा, तुम्हाला उत्तर अगदी सेम याच पद्धतीनं लिहायचं आहे. हे जर तुम्ही पाठ केलं तर स्वाती महाडिकचा कोणताही प्रश्न येऊ द्या, त्याच्यात तुम्ही हे उत्तर लिहू शकणार आहात. तुम्हाला ह्याचं फ्री PDF सुद्धा मिळेलच. आता पहा, या पद्धतीनं पॅरेग्राफ पाडून आपण हे उत्तर लिहू शकतो आणि हे एक वन शॉट उत्तर असेल. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्यावर आधारित कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही हे उत्तर लिहिणार आहात. मनक्या पेरेन लागा कवितेवर आधारित स्थूल वाचन. फक्त पॅरेग्राफ वगैरे कसे पाडलेले आहेत हेच तुम्ही या PDF मधनं समजून घ्या आणि त्याच पद्धतीनं उत्तरं लिहा. प्रश्न कोणताही आला मनक्या पेरेन लागाचा तरी उत्तर तुमचं हेच असणार आहे. बालसाहित्यिकावरील प्रश्न आणि त्याची उत्तरं स्थूल वाचनची रेडीमेड आन्सर जरूर लिहून घ्या, पाठ करा किंवा डाउनलोड करून घ्या. फ्री PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक जरूर करा, हाईप करा. पुढील स्थूल वाचन थोडंसं अवघड वाटणारं हे स्थूल वाचन, परंतु याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. व्हिडिओ जरूर शेअर करा. आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा. कमेंट करा. जर अजून काही उत्तरं किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारचे प्रश्न हवे असतील तर कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.